फार मोठा संघर्ष करावा लागतो महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर। मी आपल्याला वारंवार सांगतो आहे की आधी झालेल्या 5 निवडणुका विदर्भातल्या, या 8 आणि प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार हे निवडणुकाच जिंकतील, तेच जिंकतील असं वातावरण आहे। आम्ही 35 प्लस 30 आणि 35 हा साधारण आमचा टार्गेट आकडा आहे। आम्ही तेवढ्या जागा जिंकतोय। या 8 जागांमध्ये 8च्या 8 जागा शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जिंकत आहे। सर, वर्धा आणि अमरावतीमध्ये सकाळच्या सुमारास ईव्हीएम मशीन बंद पडले, त्यामुळे मतदारांचा हे वारंवार होतं आहे किंवा केलं जाईल। वर्धा असेल, अमरावती असेल, अमरावतीमध्ये तर कोणतंही अघोरी कृत्य होऊ शकतं। बरं, वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पायाखाली वाळू सरकली आहे। उद्धव ठाकरे तिकडे जाऊन आले, अमरावतीत जाऊन आले। ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबाला लावणं आणि मग मतदाराकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असतो। आणि मग साधारण संध्याकाळनंतर त्या ईव्हीएम मशीन चालू होतात आणि अचानक मग ज्यांना हव्यात त्यांच्या झोंडे येऊन उभ्या राहतात। पण जो मतदार सकाळीच येतो मतदानासाठी, त्याला नाउमेद करणं, निराश करणं आणि परत पाठवणं हे या निवडणूक यंत्रणेतलं मोदीकृत भाजपचे षडयंत्र आहे। सर, आपण म्हणजे शिवसेनेकडून काल वचननामा जाहीर करण्यात आला, त्यावर भाजपने टीका केली की तो वचननामा नाही आहे, तो युटर्न नामा आहे। ठीक आहे, लोक ठरवतील ना। त्याच्यामध्ये युटर्न नामा असं काय आहे एक स्पष्ट केलं पाहिजे। बेरोजगारांना रोजगार देणं, गुजरातमध्ये पळवलेले उद्योग परत आणणं, महिला सबलीकरण, शिक्षण, आरोग्य, कर दहशतवादावरती उपाययोजना, अशा अनेक भूमिका ज्या वचननाम्यात घेतल्यात आम्ही, त्याला विरोध आहे का? किंबहुना नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात वारंवार जे युटर्न घेतलेले आहेत, नरेंद्र मोदींनी, त्यांचा वचननामा म्हणजे फेकनामा आहे, म्हणजे त्यांचा जाहीरनामा। आम्ही प्रथमच आमचा वचननामा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना 3 पक्ष एकत्र आल्यावरती आमची भूमिका आम्ही जाहीर केली। पण यांना पोटदुखी आहे, यांना सहन होत नाही काही चांगले, विशेषतः महाराष्ट्राच्या दृष्टीनं। सर, आचार संहिता का उल्लंघन करने को लेकर प्रधानमंत्री को नोटिस दी गई है और 29 तक जवाब मांगा है। राहुल गांधी को भी इस प्रकार की नोटिस है और 29 तक देखिए, ये एक कार्रवाई होती है। राहुल गांधी को नोटिस दी है, प्रधानमंत्री को दी है। नोटिस से क्या होता है? आम्ही असं म्हणालो होतो पक्षाच्या वतीने की इथेनॉल याचं बंदी उठली आणि त्याच्या फॅक्टऱ्या निघाल्या तर का शुगर केनचा जो ऊसाचा जो दर आहे तो 500 रुपयाने वाढेल अशी परिस्थिती आहे। सरकारच्या पक्षांना या 3 मतदारसंघामध्ये फार प्रतिसाद नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून सोलापूर, पुणे, नगर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या मतदारसंघामध्ये सरकारी उमेदवारांना, सरकारी पक्षाच्या उमेदवारांना फायदा व्हावा म्हणून असणारं काल पॉलिसी मॅटर त्या ठिकाणी जाहीर केली की जे जाहीर करण्याचा अधिकार नाही। आणि तो म्हणजे की बंदी जी घालण्यात आली होती इथेनॉलवरती ती उठवण्यात आलेली आहे। इलेक्शन कमिशन याच्याकडे सिरियसली बघणार आहे की नाही हा महत्त्वाचा आहे। आम्ही असारा मानतोय की हा वंचित बहुजन आघाडीचा विजय आहे आणि त्या भागामध्ये आता अंमलबजावणी करण्याचा जो मार्ग होते तेव्हा हा चुनाव आयोग कुठे होता? जय भवानी, जय शिवाजी ह्याच्यावरती आक्षेप निवडणूक आयोग घेत आहे। शिवसेनेच्या ज्या मशालगीतामध्ये जय भवानीवरती आक्षेप आहे। जय भवानी महाराष्ट्राची कुलदेवता आहे, आम्ही त्याचा उल्लेख करायचा नाही, पण जय बजरंगबली, रामलल्ला ह्याच्यावर होत आहे सगळं।
भवानी जो वर्ड है उसको निकालने की बात कही गई है। हम नहीं निकालेंगे। देवेंद्र फडणवीस ने अपनी सभा में उसका उल्लेख किया और घोषणा देते हुए दिखाई दी। तो वही दूसरी तरफ आप उद्धव ठाकरे हैं उनको नोटिस दिया गया है। यही तो चुनाव आयोग का ढोंग है ना। हमारे मशालगी से आप भवानी को निकाल रहे हो और यही घोषणा अगर देवेंद्र फडणवीस जैसे लोग देते हैं तो आप उनके ऊपर कार्रवाई नहीं करते। अमित शाह, नरेंद्र मोदी इतने बार महाराष्ट्र में आए, कितने बार तुलजा भवानी के मंदिर में गए, मुझे बताइए। ढोंग है ये। चलिए, थैंक यू। सर 27 और 28 को सोनिया गांधी जी और राहुल गांधी जी राम मंदिर के दौरे पे हैं। कहीं ना कहीं ये